तर अंबादास दानवेंनी भाजपचे नेते कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडली। कल्याण गायकवाडांची कॉलर पकडल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। कृष्णा, कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडण्यापर्यंत प्रकरण नेमकं का गेलं, काय घडलं? नाही, निश्चित आपण पाहतोय की पंचायत समितीच्या सभापती उपसभापती पदासाठीची आज निवडणूक आहे आणि या निवडणुकासाठी शिवसेनेचे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 सदस्य भाजपाने पळवल्याचा आरोप झाला आणि अंबादास दानवे थेट पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये पोहोचले आणि त्यानंतर ज्यांनी हे सदस्य पोहोचले ते गायकवाड त्यांच्यासमोर आले आणि त्यानंतर त्यांनी त्यांची कॉलर पकडत जाब विचारला की आमचे सदस्य तुम्ही कुठे या ठिकाणी नेलेत आणि त्यावरनं हा सगळा राडा सुरू झाला। आत्ता पण आपण पाहतोय की अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत आणि मी जसं तुला उल्लेख केला होता की दानवेंच्या सोबत काही काठ्या घेऊन ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण याविषयीच त्यांच्याशी या ठिकाणी बोलूयात। मला सांगा की तुम्ही काठ्या घेऊन इथं बसलेले? नाही आमच्या नाही त्या काठ्या। हां, ते इथल्या ड्रेनेजच्या दिसतात मला इथं पडलं आमच्याकडे अशा आम्ही चांगले आणू चांगलं धानकडी याची बारकी घाला याने काय होतं माझं लग छड्या आहे त्या आमच्या नाही त्या आम्ही असं नाही। तुमचं आता म्हणणं काय नेमकं? काहीच म्हणणं नाही, आमचे सदस्य भारतीय जनता पार्टीने नेले असेल तर ते आमच्या ताब्यात द्यावे एवढंच आमचं म्हणणं आहे। बाकी ते जिंकू द्या, त्यांना शुभेच्छा आहे आमच्या। माझा एक साधासा प्रश्न तुम्हाला आहे की आमदारापासून ते पंचायत समितीच्या सदस्यांपर्यंत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य का नेहमी गायब होतात आणि फुटतात? ठीक आहे, काही जणांना शेण खायची सवय लागलेली आहे ना, तर ती कोणीतरी मोडावं लागेल ना, बरोबर का नाही? आता तुमची भूमिका काय? माझी काही नाही, आमचे सदस्य आमच्या ताब्यात आले पाहिजे। भारतीय जनता पार्टीचे पळवून नेलेले कारण त्यांचे सगळे नातेवाईक माझ्यासोबत आहे। जे सदस्य तिन्ही त्यांचे सगळ्यांचे नातेवाईक माझ्यासोबत आहे। कोणाची आई आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाची पत्नी आहे, ते बिचारे सगळे शिवसेनेच्या विचाराचे। पण ह्या काही लोकांनी मी तर म्हणेल तेही मनाने गेले नसतील। भारतीय जनता पार्टीनं पोलीस बळ आणि पैसा याचा काहीतरी वापर केलेला दिसतो, नाही तर ते त्याच्यातले शिवसैनिक बाणाचेच ते लोक आहेत। पण भारतीय जनता पार्टीनं मग त्यांना आणावं घेऊन यावं समोर, आम्हाला पैशांचे पुरावे तुमच्याकडे आहेत का काही? देईल ना मी, आता काय लगेच इमिजिएट कसे देऊ मी, मिळतील ना पुरावे। निश्चित आपण पाहतोय की इथून काही अंतरावरती पंचायत समिती या ठिकाणी आहे आणि थोड्या वेळात म्हणजे 2 वाजता ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडेल। मात्र पंचायत समितीची निवडणूक ही प्रतिष्ठेची या ठिकाणी झाली आणि सदस्य पळवल्यावरून आपल्याला हा सगळा राडा झालेला पाहायला मिळतो आहे। प्रज्ञा, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।